नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, तारीख या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी काय होईल? तारीख हा एक शब्द आहे, तर या शब्दाचं आपल्याला अनेक वचन रूप खालीलपैकी काय होईल? तर तारीख या शब्दाचं अनेक वचन रूप तारखा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, विधी विशेषण म्हणजेच खालीलपैकी काय असते? विधी विशेषण म्हणजेच खालीलपैकी काय असते? विद्यार्थी मित्रांनो, जे विशेषण नामाच्या नंतर येते त्या विशेषणाला विधी विशेषण असे म्हटले जाते। तर या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती महाप्राण आहेत? मराठी या वर्णमालेमध्ये एकूण किती महाप्राण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, मराठी या वर्णमालेमध्ये एकूण 14 महाप्राण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, गणेश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? गणेश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर गणेश हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, कोणी काही म्हणू नये, आपला मार्ग सोडू नये या वाक्यामधलं आपण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? आपण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण हे आत्मवाचक सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, वाक्यामध्ये एकच शब्द दोन अर्थी येतो त्यावेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार होतो? वाक्यामध्ये एक शब्द दोन अर्थांनी येतो त्यावेळेस खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार होतो? तर त्यावेळेस श्लेष अलंकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढतात त्या वाक्याला खालीलपैकी काय म्हणतात? ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढतात त्या वाक्याला खालीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, वाक्यामध्ये शब्दाचा संबंध असतो, नाम किंवा सर्वनाम यांच्यामध्ये जो संबंध होतो त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? वाक्यामध्ये शब्द असतात, त्यांचा शब्द नाम आणि सर्वनाम यांच्यामध्ये जो संबंध असतो त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना अनुस्वाराचा उच्चार वर्णाच्या खालीलपैकी केव्हा येतो? अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येतो? तर यांचा उच्चार वर्णाच्या अगोदर येतो। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 आहे, रिकामी जागा आहे, खूप छान स्वयंपाक करते। ती टिंब खूप छान स्वयंपाक करते। तर आपल्या ठिकाणी रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेमध्ये कोणता शब्द येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 ती गृहिणी छान स्वयंपाक करते। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, ओढून ताणून संबंध लावणे वाक्यप्रचार पुढीलपैकी कोणता आहे? ओढून ताणून संबंध लावणे पुढीलपैकी कोणता एक वाक्यप्रचार आहे? तर ओढून ताणून संबंध लावणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आहे, बदनारायण संबंध या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, विधूर या शब्दाचा आपला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे। विधूर या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विधूरचा स्त्रीलिंगी शब्द विधवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, संस्कृतमध्ये खालीलपैकी किती वचने आहेत? संस्कृतमध्ये वचने खालीलपैकी किती मानतात? तर संस्कृतमध्ये वचने, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल।
पुढचा प्रश्न पाहूयात. दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला स्वरसंधी असणारा पर्याय ओळखायचा आहे. दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला स्वरसंधी असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. स्वरसंधी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गुरुपदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न कर्मधारय समास हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? कर्मधारय समास हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचा उपप्रकार आहे? तर कर्मधारय हा समास तत्पुरुष समास यांचा तो प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. काही ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात, यातील आपल्याला सामान्य नाम असणारा शब्द ओळखायचा आहे. काही ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात या वाक्यामधील आपल्याला सामान्य नाम असणारा शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. तर या ठिकाणी काय दिले बघा. ए वाक्य काय आहे? जर पाऊस पडला. बी वाक्य काय? तर शेतीची कामे सुरू झाली. ए वाक्य कोणतं आहे? जर पाऊस पडला तर शेतीची कामे सुरू झाली. या वाक्यामधील आपला गौण वाक्य ओळखायचं आहे. 2 वाक्य आहेत. या 2 वाक्यापैकी आपला गौण वाक्य ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी ए वाक्य जे आहे ते गौण वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. सैनिकाने पुढे जा आणि शत्रूशी लढा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य संयुक्त वाक्य या प्रकारचं ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका वाक्यामध्ये आज्ञार्थी क्रियापद वापरलेलं नाही? आपल्यासमोर 4 वाक्य आहेत. यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं एक वाक्य आहे ज्यांच्यामध्ये आज्ञार्थी क्रियापद हे वापरलेलं नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुलांनी थोराचा आदर ठेवा हे वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारामध्ये येत नाही. बाकी सर्व जे आहेत वाक्य आज्ञार्थी प्रकारामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. सुरक्षा रक्षकाने कंपनीच्या मालकाला रात्री फोन केला या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. सुरक्षा रक्षकाने कंपनीच्या मालकाला रात्री फोन केला या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रात्री या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. खालील शब्दातून आपल्याला अनुकरणवाचक शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी आपल्याला अनुकरणवाचक शब्द ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कडकडाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 धातू साधित यांचा उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो? धातू साधित यांचा वापर खालीलपैकी कशासारखा केला जातो? यांचा जो उपयोग आहे तो कोणासारखा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. आपल्याच पोळीवर तूप ओढणे म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. या ठिकाणी म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे. या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वतःचा फायदा करून घेणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. च छ झ झत्र हे खालीलपैकी कोणत्या प्रकारची वर्ण आहेत? च झ झ झत्र हे खालीलपैकी कोणत्या प्रकारची वर्ण आहेत? तर हे सर्व तालव्य वर्ण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे आपला खालील वाक्यापैकी आपल्याला मिश्र वाक्य ओळखायचे. 4 वाक्य आहेत. 4 वाक्यापैकी मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे मी जेवलो नाही कारण मला उपवास आहे. या ठिकाणी हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारामधलं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला कोणती एक जात आहे जी विकारी या प्रकारची आहे? खालील शब्दापैकी कोणती एक शब्दाची जात आहे जी विकारी या प्रकारची ती जात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विशेषण या ठिकाणी ती विकारी या प्रकारची जात आहे. बाकी सर्व या अविकारी जाती आहेत. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. कठीण परीक्षा पार करणे वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता असेल? कठीण परीक्षा पास करणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता असेल? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अग्निदिव्य करणे या ठिकाणी आपले योग्य वाक्यप्रचार असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला एक शब्द आहे
तो समानार्थी शब्द नाही. खालील शब्दापैकी असा एक शब्द आहे जो तो वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 विप्र या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा समानार्थी तो शब्द आहे. पती, धव, कांत हे एकाच अर्थाचे समानार्थी शब्द आहेत. विप्र या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उपकारकर्त्याची उपकाराची जाणीव ठेवावी. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. मला परीक्षेमध्ये प्रश्न माहीत होता डॅश परीक्षेमध्ये उत्तर आठवत नव्हते. या ठिकाणी रिकामी जागा आहे. तर या रिकामी जागेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द असेल? मला प्रश्न माहीत होता, बघा या ठिकाणी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मला परीक्षेमध्ये प्रश्न माहीत होता पण परीक्षेमध्ये उत्तर आठवत नव्हते. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. दीदीचे बाबा रात्रीच आले या वाक्यामध्ये क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रात्री या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. तो पक्षी किती वेळा तिथेच बसला आहे या वाक्यामध्ये तो हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तो हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर तो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? पाणी. तर नीर या ठिकाणी पाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. शक्य कर्मणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर सांगायचं आहे. शक्य कर्मणी यांचं आपल्याला योग्य वाक्य ओळखायचं आहे. तर शक्य कर्मणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. बाबांना आता स्वतः चालवते हे वाक्य शक्य कर्मणी याचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. माळी या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणतं असेल? माळी या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणतं असेल? माळी. तर माळीचं ऑप्शन क्रमांक माळी या ठिकाणी योग्य अनेक वचन रूप असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 13 दुरून डोंगर डॅश मन आपल्याला पूर्ण करायचे आहे. दुरून डोंगर या ठिकाणी रिकामी जागा आहे. तर या रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द असेल? दुरून डोंगर साजरे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. गुपचूप जेवण करून घे हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? गुपचूप जेवण करून घे या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य आज्ञार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. निद्रिस्त या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. निद्रिस्त हा एक शब्द आहे. या शब्दाचा आपला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निद्रिस्त ऑप्शन क्रमांक 1 जागत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्द त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धातू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. ती खूप हुशार आहे या वाक्यामधील हुशार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे? तर हुशार या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुणविशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. शेतामध्ये जा आणि भाजी आण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? शेतामध्ये जा आणि हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे संयुक्त वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. धनको या शब्दाचा आपल्याला पुढीलपैकी योग्य अर्थ ओळखायचा आहे. धनको हा एक शब्द आहे. या शब्दाचा आपला योग्य अर्थ ओळखायचा आहे. धनको. तर धनको म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पैसे कर्जाऊ देणारा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. केलेले उपकार न जाणणारा समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. केलेले उपकार न जाणणारा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृतज्ञ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात.
पुढील वाक्यातील आपल्याला साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे ते ओळखायचं आहे. पुढील वाक्यापैकी एक वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. पुढीलपैकी कोणतं वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मी सिनेमा पाहतो हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. संबंधी सर्वनाम असणारं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. संबंधी सर्वनाम. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जे ऐकले ते सांगितले हे वाक्य संबंधी सर्वनाम यांच्या संबंधीचं ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8 मनोरथ या शब्दाचा आपल्या या ठिकाणी संधी विग्रह करायचा आहे. मनोरथ हा एक शब्द आहे, तर संधी विग्रह आपल्याला करायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी मन प्लस रथ या ठिकाणी आपले योग्य संधी विग्रह असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. लहान पुष्पक फुटबॉल चांगला खेळतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? लहान पुष्पक फुटबॉल चांगला खेळतो हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य सकर्मक कर्तरी या प्रयोगाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. पुढीलपैकी कोणते अर्धस्वर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. अर्धस्वर. तर वरीलपैकी सर्व या ठिकाणी हे सर्व अर्धस्वर आहेत. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. गयावया करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. गयावया करणे. तर गयावया करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 केविलवाणी विनंती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 अंग काढणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपला अंग काढणे. तर अंग काढणे म्हणजे एखाद्या कामातून माघार घेणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असतो. प्रश्न क्रमांक 13 व्यंजनामध्ये मुख्य महाप्राण वर्ण खालीलपैकी कोणता? व्यंजनामध्ये मुख्य महाप्राण वर्ण खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक लिंबू हा खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? लिंबू हा खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पोर्तुगीज भाषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 काल मला बरे वाटत नव्हते या वाक्यामध्ये काल हा एक शब्द आहे, तर काल या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. काल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क्रिया विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. जो वेगाने धावेल तो सर्वात आधी पोहोचेल हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे? जो तो. तर जो तो मिश्र वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणारा शब्दसमूह म्हणजेच खालीलपैकी काय असतो? दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणारा शब्दसमूह खालीलपैकी उभयनवी अव्यय ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 चहा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांग. चहा करणे. तर चहा करणे म्हणजे स्तुती करणे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती असतो कालावधी? सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती कालावधी पूर्ण झाल्यावर साजरा केला? सुवर्ण महोत्सव. तर सुवर्ण महोत्सव हा 50 वर्ष पूर्ण झाल्यावर तो साजरा करण्यात येतो. सुवर्ण महोत्सव 50 वर्ष. प्रश्न क्रमांक 20 उषा खुर्चीवर बसली होती या वाक्यामध्ये कोणता शब्द विधेय विस्तार या श्रेणीमध्ये येईल? विधेय विस्तार. उषा खुर्चीवर बसलेली होती. या ठिकाणी ऑप्शन खुर्चीवर या ठिकाणी आपलं विधेय विस्तार योग्य असेल. प्रश्न क्रमांक 21 आता तुम्ही घरामध्ये या हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य केवल वाक्य या प्रकारचं ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. खाली दिलेल्या शब्दामध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्य नामाचा प्रकार ज्या शब्दामध्ये आहे तो शब्द आपल्याला ओळखायचा. सामान्य नामाचा प्रकार ज्या शब्दामध्ये आहे तो प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पुरुष या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 मावस भाऊ खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? मावस भाऊ. तर मावस भाऊ मध्यम पदलोपी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 खेडी या शब्दाचं सामान्य नाम करायचं. खेडी हा एक शब्द आहे. सामान्य नाम खालीलपैकी काय होईल? खेडी. तर ऑप्शन क्रमांक 2 खेडे या ठिकाणी योग्य सामान्य नाम आपलं असेल. प्रश्न क्रमांक आवृत्तीवाचक संख्या विशेषण खालीलपैकी कोणत्या एका आवृत्तीवाचक संख्या विशेषण खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये वापरलेलं आहे? आवृत्तीवाचक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दुप्पट पगार देऊनही माणसे भेटत नाहीत हे आवृत्तीवाचक या संख्या विशेषण याच्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. मनी व त्याचे अर्थ आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. मनी व त्याचे अर्थ
आपला अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. आपल्यासमोर 4 म्हणी आहेत आणि त्याचे अर्थ आहेत. यापैकी कोणती एक म्हण आहे जी अयोग्य आहे ते आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे. या 4 म्हणीपैकी कोणती जी म्हण आहे जी अयोग्य जोडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.